नमस्कार. आयच्या डिबेटात तुमकां सगळ्यांक येवकार. विशय असतो काँग्रेसीचो. काँग्रेसीन आपली इलेक्शन कमिटी घोषीत केल्या आणि खूप जाण बोवाळ करपाक लागल्या की आता भितर जाणटी चड दिसतात आणि भुरगीं कमी दिसतात. हरशीं उलयतना काँग्रेस म्हणटा की आमी तरणाट्याक प्रोत्साहन दितले, तरुण भुरग्यांक टिकेटी दितले, पण जेन्ना इलेक्शन कमिटी डिक्लेअर करपाचो वेळ येता तेन्ना तातूंत भितर जाणटेच चड दिसतात. जाणटे आनी भुरगे म्हणजे प्रकरण आसा तें कितली मेरेन रियलिस्टीक, कितली मेरेन तें भ्रम आणि खरेंच ते पॉसिबल आसा काय कितें हाजेर भासाभास करतात. आणि एक पॅनलय म्हाका तशेंच मेळना. पयलीं आसात जे जाणटे दिसनात तांकां पळयतकीर ते भुरगेच दिसतात, तांची उर्जा जर पयली जाल्यार ते तरुणूच दिसतात, पण तांचो अनुभव पळोवन हांव तुमकां जाणटो ह्या कॅटेगरी भितर घालता. ते गोंयचे आदले मुख्यमंत्री आनी मंत्री रवी बाब नायक, स्वागत तुमचें. दुसरे आसात म्हजे बरोबर ते ज्येष्ठ पत्रकार आणि गोवन वार्ताचे मुख्य प्रतिनिधी किशोर नायक गांवकर, स्वागत तुमचें. आणि तिसरे आसात म्हजे बरोबर, तांकां अजून यंग म्हणटा, यंग दिसतातय बी, आणि म्हाका दिसता काँग्रेसीच्या एकूण ह्या यंग लोकांक तिकीट दिवपाच्या धोरणाचेर खूब बरे तरेन उलोवपाक शकतात, ते म्हळ्यार गिरीश चोडणकर, स्वागत. हांव सर तुमचे कडच्यान सुरवात करता. हे जेन्ना आरोप जाता तेन्ना म्हणजे आरोप जाता कितें की तुमकां लोकांनी उडयले फाटल्या इलेक्शनाक. सो काँग्रेसीन जेन्ना इलेक्शनाक वचपाक जाय तेन्ना नवे भुरग्यांक, नवे दमाच्या भुरग्यांक तिकेटी दिवपाक जाय आणि ही जी ओल्ड ब्रिगेड जी आसा तिका कुशीक दवरपाक जाय म्हणून बोवाळ जाता. काँग्रेसी भितरल्यानय जाता, भायल्यानय जाता. तुमी हाजे कडेन कशें पळयतात? वॉट इज द इलेक्शन जेन्ना म्हणटा आमी तेन्ना ग्रावंड रियलिटी कितें तुमकां कितें दिसता? इलेक्शन म्हणटरीच पळयात, पार्टी जी आसता ती पार्टीची ध्येय धोरण वेगळें आसता. आणि पार्टी ध्येय धोरण, आमचे पार्टीची ध्येय धोरण जे आसा सगळे जाती धर्मा घेवन वचपाचे आणि त्यांची प्रगती करपाची. आणि ह्या त्यांची प्रगती करपाचे ते प्रत्येक मनशाचे विचार आसूं जाय. आपले ध्येय कितें, आमी निवडून कित्याक येता, लोक निवडून आमकां कित्याक हाडटा. समज लोकांक खबर ना, समज आमची लिटरसी कमी आसा, 70% लोक अनपड आसा, पूण ह्या लोकांक आमी कित्याक लागून आमी निवडून येवप, आनी आमकांय जर खबर आसना ते लोक आमकां निवडून कित्याक दिता जाल्यार हे फुडें व्हरूंक शकना. जावं यूथ ऑर सिनियर जाणटे लोक, पूण जेका ती खबर आसा बाबा हेंकां आमचे भारताचे घटने प्रमाणे हे पयशे जे आसात, लोकांचे टॅक्साचे पयशे सरकार हितून जे येता तिजोरी येता, ते लोकां पर्यंत मनीस घडोवपाक ज्या मनशांनी काम करपाचें आसता. हे हांगा विचारांचे. आनी हे विचारांनी जे सिनियर जे लोक आसात ते सिनियरांचे सदांच कसलेय पळय तुमी डॉक्टर सिनियरा कडेन वयता, एडवोकेट सिनियर करतात, सगळे तरी सिनियरांची गरजच आसा. तांकां वायट म्हणजे वायट हें आसा एक्सपिरियन्स जे आसता, लोक जे आसा जाणटे जे आसा तांकां एक्सपिरियन्स आसता, तांकां तेंचे विचार दाणगे आसता. पूण हे दाणगे विचारान ते कितें करूं शकता. भुरगे आसात, आतां पासून आमी फाटीं पार्लमेंटाचें इलेक्शन आमी भुरगेच दवरलो. सावथ गोवा भुरग्याचेच हाती दिले विजय सरदेसाय, सगळे भुरगे यूथ दिले, सिटी येयलो. तशें ना, तशें नासता. तें लोकांक कितें जाय पळय आसा तें पळय आसा, तेजे विचार करपाचो जो आसा तो विचार करपाचे सिनियर जे आसा तेंकांच आसा. की प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीक पळोवन त्या कॉन्स्टिट्युएन्सी खातीर कोण बरो हय ह्याचेर निर्णय जावपाक जाय. हेचेर निर्णय जाय. सरसकट जाणटी नाकात, भुरगीं घेवया अशें म्हणून इलेक्शन कांयच जायना आनी खंयच्याच पक्षान जायना. आनी हे व्यवस्थीत जे आतां पळय डिक्लेअर केलां आमच्या प्रेसिडेंटीन, आमच्या प्रेसिडेंटीन डिक्लेअर केला, सोनिया गांधी दिल्लीच्यान ही कमिटी बी डिक्लेअर केली. विचार करूनच केला. तितून युथूय आसा, NSUय आसा, पार्टीचे आसा, सेवादलूय आसा, सगळे म्हणून ती पार्टी केल्ली आसा. आनी ते रूट लेवल जे वचून काम करूं शकता. आनी तेंचे ते थंय काम करून ते फुडें फुडें येवपाक जाय. आनी तेन्ना तेंचे विचार जे आसा झोकपाचे, मापपाचें काम ते सिनियर करता. करेक्ट. ओके. गिरीश, कितें दिसता? कारण रवी बाबान खूब सामके आक्रमक भुमिका घेतल्या अशें बाबतींत की ही क्रायटेरिया लायनाकात. अल्टिमेटली तातूंतल्यान मुखार वचात आणि मागीर स्वताक तिकीट घेवपाक तुमी दावो करतना आपूण ताका लायक जाला काय कितें हें पळयात. वयाचो निकश लायनाकात. हाव आर यू लुकिंग एट इट एज अ काँग्रेसमॅन? एक म्हणजे आमच्या पक्षाची जी राष्ट्रीय भूमिका आसा, जे आमच्या पक्षाच्यो अध्यक्षा सोनिया गांधी, तशेंच आमचे जे उपाध्यक्ष राहुल गांधी, जे बेजिकली पक्षाचे सगळे कामां पळयतात, हांणी ऑलरेडी डिक्लेअर केल्लें आसा की पक्षाचे जे अनुभवी लिडर आसा त्यांचो एक्सपिरियन्स, त्यांचो अनुभव होय गरजेचो आसा. आनीक यंग यूथ यांचे भितर एक नवी एनर्जी आसा, तेंचे कडेन नवी आयडियाज आसात. हे दोगांचें मिलन जावपाक जाय आनी तें मिलन जालें जाल्यारूच पक्षाची प्रगती जातली आनी तेजे नंतर आमच्या देशाची प्रगती जातली. सो हे सगळ्यांक घेवन अनुभव आनी न्यू एनर्जी हांकां घेवन मुखार वचपाक जाय. गोंयांकूय आमच्या अध्यक्षांनी बीन हें केलां की 50% तिकेट्स नवीन हांकां दितले. म्हणजे आमी जेन्ना पळयता यूथ जावं नवीन
आनीक जाणटो म्हाका दिसता हो इशू तसो इशू ना. इशू हो जाय की कोण परफॉर्म करतलो. म्हणजे तो एका निवडून आले आमी खूब फावटी पयले नवीन आमदार आयले. हे नवीन आमदार नवीन युवक आसा तेणी कितले कंट्रिब्यूट केले की गोंयांक वेगळी वेवस्था जावची. सो त्यांचे कंट्रिब्युशन थंय कितलें आशिल्लें. त्यांचे कंट्रिब्युशन करप्शन काबार करपाक कितलें आशिल्लें. काय हे नवीन भुरगे येताक ते करप्शनाक आनी मुखार व्हरता काय. पयलीं करताले ते करप्शन एक कमी आसताले. हे थोडे नवीन येता ते नवीन होलसेल करप्शन करपाची आयडिया घेवन येता काय. सो होय एक इशू आसा. सो तूं होलसेल हें करपाक शकना की जाणटेले सगळ्यांक कुशी दवरप आनीक फकत भुरग्यांक घेवप. होय जावपाक शकना. पूण जे नवीन भुरगे येता लोकांची अपेक्षा कितें आसा. नवीन म्हणजे कितें. नवीन म्हणजे कितें तरी बरें करपी आसा ते नवीन. तो एक जाणटेलोय करपाक शकता जाचे कडेन अनुभव आसा. एज ही क्रायटेरिया न्ही. एज ही क्रायटेरिया आसपाक शकच ना एक्चुअली. एज एट्रॅक्ट करपाक आसपाक शकना. ओके सामकें जेजे कडेन कांयच जायकूच ना परफॉर्मन्स करपाक शकना ते नवीन नवीन आयडिया तकलेंकूच येवपाक शकना आनी जो विचार तेगेलो मुखार व्हरपाकूच शकना. कारण एक जनरेशन गॅप क्रिएट जायत आसता. फाल्यां तुमची मिडिया भितर सुद्दां जनरेशन गॅप ऑलरेडी आसता. खंयच्याच फिल्डाक गेलो जाल्यार जनरेशन गॅप आसता. तूं फॅमिली घरान गेलो जाल्यार घरान एक जनरेशन गॅप आसता. आजो आनीक जो नातू आसा हेजे भितर कितलेशेच गॅप आसा. बापूय आनी चलो हेजे भितर खूब गॅप आसा. सो हे जनरेशन गॅप सगळ्या फिल्डान आसा. पूण आमी सगळे बरोबर घेवन कशें वचप आनी तितूंतल्यान बरें कोण आसा. सो जाणटो आसा पूण तो तर बरो परफॉर्म करपाक शकता. तेजे कडेन बरी आयडिया आसा. बेसिकली मुद्दो कितें जाणट्यां भितर बरें कोण वायट कोण आनी भुरग्यां भितर बरें कोण वायट कोण हाजी समज जर पक्षाक आसली जाल्यार तिकीट डिस्ट्रिब्युशन चड बरे तरेन जातलें. हाजेर किशोर सिरियसली काँग्रेस विचार करता काय काँग्रेस कन्फ्यूज आसा ह्या विशयाचेर. ना आता रवी बाबान जशें सांगलें आनी मागीर गिरीशान सांगलें एक गोष्ट स्पश्ट जाली की यूथ आनी जाणटे हेची क्रायटेरिया ही एजाचेर ठरची ना. तिकीट दिवपा खातीर एजाचे क्रायटेरिया ठरना. भुरग्यांक दिवंक जायी युथांक दिवंक जायी म्हणून एक 25 वर्सां किंवा 35 वर्साच्या भितरल्या भुरग्यांक दिवची आनी जाणट्यांक नाका म्हणून अनुभवी सुद्दां माणूस आसलो म्हणून ताका ती दिवप ना अशें ते ठरचें ना. त्या दोगांयनी एक गोष्ट स्पश्ट सांगल्या की तिकीट कोणाक जेचो बेज आसतलो त्या त्या मतदारसंघान तेचो बेज आसूंक जाय. तेणी केल्लेलें समाज कार्य आसूंक जाय. तेची राजकारणा बद्दलची तेची जाण महत्वाची आसता. तेची सक्रियता महत्वाची आसा. ह्यो सगळ्यो गोष्टी जाल्या नंतर आनी एक गोष्ट महत्वाची आसा ती म्हणजे तेची आर्थीक बाजू. तो बरो आसा समाजकार्यकर तो तेच्या फाटल्यान बरे लोक आसात पूण निवडणूक ह्या प्रक्रियेन उबो रावन ती निवडणुकीक सामोऱ्यो वचपाची तेच्या कडेन आर्थीक बळूय जाय. म्हाका एक दिसता प्रमोद की एक गोष्ट अशी जाला की सगळेच पक्ष काँग्रेस जावं BJP जावं यूथ 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 म्हणून जे कितें उलयतात पळय हे सगळें बकवास. हे फक्त युवकांक आपल्या कडेन ओडून हाडपाची एक ती पद्दत. खंयच्याच पक्षान इनिशिएटीव घेवन बाबा भुरग्यां खातीर काम करून त्या यंग जनरेशनासून लिडरशीप तयार करपा खातीर खंयच्याच पक्षा कडेन आयज कसलेच प्रोग्राम ना. आयज काँग्रेसीचे आमी तर विसरया. म्हाका दिसता की अख्ख्या काँग्रेसीच्या पूर्ण हेतून जर तूं इतिहासान पळयशीत जाल्यार पयलो यूथ लिडर काँग्रेसीचो म्हणटा तो माविन बाब जो युथांतसून आयज विधानसभेन पावलो. त्याच्या नंतर जर यूथ काँग्रेस फेमस जाली तर ती गिरीश चोडणकरान त्या टायमार आपल्या नेतृत्वा खाली यूथ काँग्रेस चलयली. मागीर संकल्पान चलयली. गिरीशाक जरी गिरीशाची लिडरशीप ही विधानसभेन पावो पर्यंत जरी गिरीशाक संधी मेळोंक ना. संकल्प इलेक्शनाक रावलो ऑफकोर्स तो येवंक ना निवडून पूण त्या पदा पर्यंत त्या ह्याच्या पर्यंत तो पावलो कॉन्टेस्ट पर्यंत पावलो. आयज खंय आसा यूथ. आयज हेंच्या कडेन यूथ हेंच्यांनी भुरगे जे जमयल्या आयज त्या भुरग्यांक ग्राउंड लेवलाचेर कांयच हे ना. ते RTI एक्टिविस्ट कशे आयज वागोंक लागल्या. काँग्रेस भवन हेंच्यांनी ओपन करून दवरला. चला कोणूय चला आनी प्रेस कॉन्फरन्सी घेया. आयज तूं म्हाका सांग गेल्या 4 वर्सान एक सुद्दां काँग्रेसीच्या प्रेस कॉन्फरन्साची बातमी ही पान एकाचेर किंवा मथळ जावपाची बातमी आयज जायना. हेचो आयज गंभीरपणे विचार करचो पडटलो. काँग्रेसीचे सोड आयज BJPची कितें परिस्थिती. आयज BJPच्या यूथ युवा BJPचे अध्यक्षपद हे शर्मत रायतुरकारा कडेन गेला. शर्मत रायतुरकर हो BJPचो ऑलरेडी कॅन्डिडेट. तेची यूथ म्हणून तेचे जे कार्य आसा ते ऑलरेडी सोंपलें. आयज नवीन यूथ खंय आसा BJP कडेन. BJPक आयज नवीन यूथ मेळना.
सर ही परिस्थिती कित्याक निर्माण जाली तर खंयच्याच पक्षाकडे युवा नेतृत्व तयार करप, पक्षाची ध्येय धोरणां, पक्षाचे विचार हे घेऊन समाजान काम करप, तिने आपली एक लिडरशिप तयार करप, कल्चरच तयार जालें ना खंयच ना कल्चर. हो आरोप तुमचेर करपा आता कारण तुम्ही इतली वर्सां राजकारणा भितर आसा आणि यू आर लुक्ड अपॉन एज अ मास लीडर. यू आर नॉट लुक्ड अपॉन एज असं ह्या कॉन्स्टिट्युएन्सीचो लीडर. इतली पुरते तुमचे कार्य मर्यादित आसा ना. तुमचे मुख्यमंत्री म्हणूनय कारकीर्द गाजली, तुमचे गृहमंत्री म्हणूनय कारकीर्द गाजली, पण तुमचेर हो आज जो किशोर म्हणटा तो आरोप करपा आता की तुम्ही तुमच्या पार्टी भितर सेकंड लायन ऑफ लिडरशिप तयार केली ना, मुखार येवपाक दिली ना. बराबर. हांव पार्टीचो प्रेसिडेंट आशिल्लो. हय. त्या वेळार हांवें गोंयच्या 40 मतदारसंघांनी प्रत्येक बुथाचेर 20 असे 80 लोक तयार केले, भुरगे, यूथ, महिला, शेवटे सगळे. आणि जवळजवळ जवळजवळ 1298 हे आम्ही बूथ कमिटी केल्यो. आणि हे बूथ कमिटीचे त्या वेळार जे आमचे पैकी म्हाका 2 वर्सां गॅप मेळ्ळें, त्या वेळार ते सगळे बूथ कमिटी एक्टिवेट केली. आणि त्या वेळार आमची पार्टीची अध्यक्ष हांगसर 2007 येयल्ली. त्या वेळार सगळे आमंत्रण आमी तेंची गेली आणि ते लाखभर लोक जमले हांगा. म्हणजे कित्याक ते रूट लेवलाचें काम केल्लें म्हणून हांवें. आणि त्या रूट लेवलाचे एक्टिवेट केल्ले. पण हे पर्सन स्पेसिफिक असपाक शकना न्ही. ना, ना, रवी सगळ्या बाब अध्यक्ष आसा, रूट लेवलाचेर काम जाता. दुसरो अध्यक्ष जालो, रूट लेवलाचेर काम जायना. ते पळय आसा ते प्रत्येक तो पक्षाच्या ऑर्गनायझेशनाचो भाग आसपा जाय न्ही. करेक्ट. ते व्यक्तीचे आसा. आमी पयले जाय तूं आतां जाणटे म्हणले, विली कितल्या वर्सांचो आशिल्लो, बरोबर 84 वर्साची, पण परफॉर्म बरें करतालो. तुगेलो आमचो पर्वरीचो आमदार माधव बीर परफॉर्मन्स कितें आशिल्लो विधानसभेत, कितलो वयाचो आशिल्लो तो. मागीर हे आशिल्लो भाऊसाहेब बांदोडकर जाणटो आशिल्लो. सगळे सिनियर जे आशिल्ले तेणी परफॉर्मन्स बरें केलो सगळ्यांनी. बाबू नायक आशिल्लो विधानसभेक गाजयतालो. सगळे सिनियर जे आसा तेच आनी तूं भुरग्यांक पळय आतांच्या त्या वेळार तेणी गाजयली ती विधानसभा. जॅक सिकेर, डॉक्टर जॅक सिकेर सुद्दां म्हणजे गाजयताले विधानसभेक. भाऊ आनी तो दोगी फ्रेंड, पण विधानसभेत वेगळे वेगळे झगडटाले. पण ते सिनियर आनी ते जाणटे आशिल्ले. तशे आतांचे भुरगे आसात, ते भुरगे म्हणून गेले जायत कितले भुरगे परफॉर्मन्स विधानसभेक करता ते दाखय म्हाका. विधानसभेत तेंचे कडेन जायना, स्टडी करून वचना. म्हणजे हे सगळे तरेचे तांकां पयलू खरें म्हणल्यार जे कॅन्डिडेट जातले पळय तांकां 2 म्हयन्याचो पूण कोर्स दवरपा जाय. बाबा हे तुमकां ते लोक धाडटा, लोक कित्याक धाडटा हाजेर, कित्याक धाडटा आणि तुमची कर्तव्य कितें. व्यवस्थेचेच अपयश न्ही कोर्स दवरचो पडल्यार. 2 म्हयन्याचो किशोरान काडयलो तो मुद्दो. अल्टिमेटली खंयचोय पक्ष जावं, धरून काँग्रेस, यूथ काँग्रेस सुद्दां तुजे उपरांत कितें जालें तें आमी पळयल्या. डोंट यू थिंक दॅट इज अ फेल्युअर. ज्या जाग्यार लिडरशीप तयार जावपाक जाय, फाल्यां तो म्हणटा तसो प्रेस कॉन्फरन्स घेवन लिडर तयार जायनात. लिडर हो अल्टिमेटली समाजाक काम करून तयार जाता. लोक ताका लिडर करतात. हांव लिडर म्हणटा समाजा म्हऱ्या वतना. ते तुमच्या यूथ ऑर्गनायझेशनांतल्यान जावपाक जाय आशिल्लें. तें जालें ना, हें पक्षाचें अपयश न्ही. अपयश अशें म्हणपाक शकना, कारण पक्षान कॉशियसली एफर्ट्स केले ना न्ही. पूण तिकेटी टायम इलेक्शन आमकां इमोशनल आमी जाता की ओके यंग भुरग्यांक दिवपाक जाय तिकेट. सो एक एकदां यंग आसा पूण तो कितली धांव मारपाक शकता मतदारसंघाक जिखपाक. विनेबिलिटी ना, तो पार्टीचें काम करता. पार्टीचें काम करता आसतना मतदारसंघाक कितलो तो जमनीर पावला, आपल्या सगळ्या बुथांनी पावला, लोकां कडेन कितलो पावला. आनी ते पावता आसतना तेणें आपली जे प्रोग्राम पॉलिसी ज्यो आसा त्यो लोकां कडेन कशें पावयल्यात, तो एक वेगळो मुद्दो आसा. कोणी कोणाक बेश्टेच प्रमोट करपाक वचना. सो त्याच बरोबर एक ते बरे धोरणाचे, बरे आयडियाचे भुरगे एट्रॅक्ट जावपाक जाय. समाव गोंयाक हांव ते फक्त काँग्रेसचीच म्हणना, हांव ती ओवरऑल जी राजकीय पक्ष गोंयच्या गोवा स्पेसिफीक तो आसा. तूं स्टुडंट्स मुवमेंटूच घे. स्टुडंट मुवमेंट आमचो एक जो जालो बस कन्सेशनाचो, तेच्या नंतर स्टुडंट मुवमेंट तसो जालो ना गोंयांक. तसो यूथ मुवमेंटूय तसो जालोच ना गोंयांक. म्हणजे पॉलिटिक्स सोड, पॉलिटिकल पार्टी सुद्दां सोड, तसो मुवमेंट ना जसो जो बाकीच्या प्रदेशांनी मेळटा. हांव तो फक्त तो ब्लेम हांव काँग्रेसीक दिना. ही जे ओवरऑल हें आसा आमचो सिच्युएशन जें आसा गोंयचें, एक गजाल जी आसा ती म्हळ्यार विनेबिलिटीची, जी जो तुवें म्हणटा. अशे प्रश्न येता. फाल्यां तूं एक तरणाट्याक हें दिलें